आज बनवूया सोयाबीन वडी आणि आलू टाकून भात। त्यासाठी एक डुबलं तेल घेतलं आहे, न्यूट्रेला, मीठ आणि 1 ग्लास पाणी टाकून वाफवून घेतलं आहे न्यूट्रेला। आता त्याला फ्राय करूया आपण। छान फ्राय झालेला आहे, कडक येतपर्यंत फ्राय करायचं आणि 2 डुबले तेल टाकून तेल गरम होऊ द्यायचं। खडे मसाला टाकू, कलमी, हिरवी इलायची, लवंग, तेजपान, फूल, जिरं, मिरे हे घेऊन तेलामध्ये टाकून घेऊया। त्याला थोडं फ्राय करूया। फ्राय झाल्यानंतर एक मोठा साईजचा कांदा घेतला आहे, ते पण छान फ्राय करूया लालसरपर्यंत। कांदे झालेले आहेत। 3 मिरची घेतली आहे, ते उभे कापलेले आहेत मिरची। 1 चम्मच लसणाची पेस्ट घेतली आहे, ते पण छान व्यवस्थित फ्राय करूया। एक मोठ्या साईजचा टमाटर घेतले आहे, टमाटर टाकूया, ते पण फ्राय करून घेऊया। आता न्यूट्रेला आणि 2 आलू घेतले आहे, त्याची साल काढून मोठ्या साईजचे कापून घेतले आहे, ते पण छान व्यवस्थित फिरून घेऊया। आता अर्धा चम्मच हळद आणि 2 चम्मच तिखट टाकला आहे, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं। आणि व्हेज बिर्याणी टाकतो तो मसाला घेतला 1 चम्मच, दुकानामध्ये मिळते तो मसाला। आता व्यवस्थित फिरून घेऊया। कमी गॅस करून ठेवायचं। 2 ग्लास तांदूळ घेतले आहे, ते व्यवस्थित धुवून घेतले आहे। आता ते तांदूळ टाकल्यानंतर फ्राय करून फिरवून घेऊया छान। पाणी टाकायच्या आधी छान तांदळाला फिरवून घ्यायचं। 1 ग्लास पाणी टाकायचं, कारण तर कुकरमध्ये आसट भात होतात, त्याच्यामुळे पाणी न्यायची कमतरता थोडं कमीच ठेवायची। आता कुकरचं झाकण लावून द्यायचं। फुल गॅसवर 1 शिट्टी करायची, नंतर 2 शिट्ट्या कमी गॅसवर करायच्या। आता बघू शकता छान मोकळा भात झालेला आहे, छान व्यवस्थित फिरवून घेऊया। आता कोथिंबीर टाकून सर्व करूया। बघू शकता किती छान भात झालेला आहे। प्लीज लाईक फॉलो करा। बाय।